राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा वाद हा लवकरच सुटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे 2-3 दिवसात चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार ही महत्त्वाची खाती कोणाकडे आणि ती कोणत्या मंत्र्यांना द्यायची यावरून वाद असल्यानं अद्याप खाते वाटप झालेलं नाही। मंत्रिमंडळाच्या विस्ताराला 8 दिवस होत आहेत, अद्यापही खाते वाटप होत नाहीये। भाजप शासित राज्यांमध्ये गृह आणि अर्थ ही खाती भाजप पक्ष आपल्याकडेच ठेवतो, त्यामुळे शिंदे यांना गृह खातं दिलं जाणार नाही हे स्पष्ट असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर पवार यांना अर्थ खातं दिल्या असताना झुकतं माप कसं, असा सवाल शिवसेनेकडून देखील उपस्थित होऊ शकतो। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, दादांच्या राष्ट्रवादीचे अनेक आमदार नेते असे म्हणतात, जर दादांना अर्थ खातं मिळालं नाही तर महायुतीत आमचा काय अर्थ, असा खरं तर मुद्दा एकीकडे उपस्थित केला जातोय। दुसरीकडे मात्र असं म्हटलं जात आहे की गृह आणि अर्थ ही महत्त्वाची जी खाती आहेत ती भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर मग शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांना कोणती खाती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते? बघा, 8 दिवस झालेले आहेत, अजून काही खाते वाटप होत नाहीये। अधिवेशन सुद्धा मधल्या काळात आता पार पडलेलं आहे। आता तरी विस्तार होणार आहे का? विस्तार झाल्यानंतर खाते वाटप होणार आहे का? लागवी आधी जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाचा विस्तारच होत नव्हता। गेले काही दिवस सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार या संदर्भात चर्चा होती। मात्र अधिवेशनाच्या 2 दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, मात्र अद्याप जो आहे तो खाते वाटपाचा तिढा काही सुटलेला नाहीये। विस्तार झाल्यानंतर लगेचच या हिवाळी अधिवेशनात खाते वाटप केलं जाईल अशा प्रकारचे आश्वासनं जे आहेत ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली। मात्र आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आजही खाते वाटप मंत्रिमंडळाचं खाते वाटप आहे ते होणार नाही हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। एकूणच जी खाते वाटपासंदर्भातली दुविधा आहे, म्हणजे अर्थ खातं असेल, गृह खातं असेल, खास करून अर्थ खातं हे जर अजितदादांना गेलं, कारण गेल्या 2.5 वर्ष अजितदादा अर्थ खातं सांभाळत आहेत आणि हे खातं पुन्हा एकदा आपल्याच पक्षाकडे असावं ही आग्रही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। मात्र ते अर्थ खातं जर अजित पवारांना गेलं तर त्यांना झुकतं माप मिळते अशा प्रकारचा एक मतप्रवाह जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे। त्यामुळे अर्थ खातं त्यांना मिळू नये आणि यासोबतच जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या पक्षाकडून अर्थ खातं असेल, गृह खातं असेल ते इतर सहकारी पक्षांना देता येत नाहीये। राज्यामध्ये, देशामध्ये अनेक ठिकाणी जी भारतीय जनता पक्षाची सरकार आहे त्या तिथं अशा कुठल्याही सहकारी पक्षांनी ही खातं दिली जात नाही, त्याचाही विचार दिल्लीमध्ये केला जातोय। त्यामुळे जर आपण पाहिलं तर अधिवेशन सुरू होण्याच्या आधी पण 2 दिवस आधी अजितदादा जे आहेत ते दिल्लीत होते। ह्या सगळा तो संदर्भ होता, खाते वाटप आपल्याकडे असावं, महत्त्वाचं अर्थ खातं आपल्याकडे असावं, ह्या सगळ्या संदर्भात चर्चा झाली होती। मात्र अद्यापही त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा हे तिन्ही महत्त्वाचे नेते बसतील, आपल्याकडे महत्त्वाची खाती कुठली असायला हवीत या संदर्भात चर्चा केली जाईल। मात्र ती चर्चा पुन्हा एकदा दिल्लीकडे पाठवली जाईल। दिल्लीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाईल यानंतरच खाते वाटप संदर्भात काय निर्णय घेतला जातोय, कोणाला कोणती खातं दिले जात आहेत हे मुंबईतच आता जवळजवळ सुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लागवी निश्चित जवळपास हा तिढा मुंबईतच सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। पण अर्थातच जसं तुम्ही म्हणताय उमेश, यावर शिक्कामोर्तब मात्र दिल्लीतूनच होणार आहे। दिल्लीतून या सगळ्या मुद्द्यावर जर शिक्कामोर्तब होणार असेल तर महायुतीत मोठा पक्ष जर जागांनुसार आपण पाहिला तर तो भाजप आहे। जर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असेल तर जी 2 महत्त्वाची खाती आहेत, ज्याविषयी खरं तर गृहकलह सुरू झालेला होता, या 2 महत्त्वाच्या खात्यांविषयी मात्र भाजपला झुकतं माप मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये, असं देखील अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। नेमकं काय घडण्याची शक्यता वर्तवली जाते? लागवी गृह खात्यावरती कोणताही दोन्ही पक्ष असेल बघा, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आणि शिंदेची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांबाबत कुठली चर्चा केली जाणार नाही हे स्पष्ट दिल्लीतून करण्यात आलेलं। कारण गृह खातं भारतीय जनता पक्ष सोडणार नाही। राहिला अर्थ खातं असेल, नगर विकास असेल, यासोबतच इतर जी सार्वजनिक बांधकाम खाते याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाते। अर्थ खातं अजित पवारांना द्यायचं का? जर अर्थ खातं गेलं तर शिंदेचे आमदार यांची संख्या जास्त असतानाही महत्त्वाचं खाते अजित पवारांकडे जाते आणि त्यामुळे ही दुविधा जी आहे ही महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता या दुविधेवर
भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकी काय चर्चा करतात, त्यामध्ये काय मार्ग करतात हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र अर्थ खात्यासाठी अजित पवार जे आहेत ते आग्रही आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित निश्चित. तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.